किंवा प्रत्येक माणसामध्ये कला असावी. हं, कला आनंद देणारी असते हं, आणि कला माणसाला माणूस म्हणून घडवणारी असते. हं, मग कला माणसाला संवेदनशील बनवते. हं, माणूस जेवढा संवेदनशील असेल, हं, तेवढा लोकांना चांगल्याने ओळखतो. चांगलं त्यांच्यासोबत कसं वागायचं त्याला कळतं. आणि नाटक, कला म्हणतोय, नाटक सगळ्या कलांचा एक जो कुंभ आहे, ते हं. म्हणजे नाटक असतं. त्यात गाणं येतं, संगीत येतं, बरोबर. चित्रकला येतं, सगळंच आहे त्याच्यामध्ये. हं, तर म्हणजे नाटक काय करतं, तर नाटक हे माणसाला जगायचं कसं हे सांगतं. हं. आणि म्हणून म्हणतो ना मी, की मग नाटक करणारा माणूस कधीच आत्महत्या करणार नाही. अच्छा. कधीच करणार नाही. हा दावा आहे आमचा. कारण की नाटकामध्ये इतकं समर्पण जर तुम्ही केलं, एक साधना आहे. हं, म्हणजे मी माझ्याकडे येणाऱ्या मुलांना सांगतो, की नाटक हे साधना आहे. हं, त्यात अध्यात्म आहे. हं, तुम्ही त्याला साधना म्हणूनच जगा. ज्या दिवशी तुम्ही नाटकाकडे साधना म्हणून बघाल, त्या दिवशी ते रिफ्लेक्शन इतकं राहील त्याचं मोठं, की ते तुम्ही विचारही करणार नाही, की तुम्हाला ते काय देताय म्हणून. इतकं काय भरभरून देईल, तुम्ही स्वप्नातही कधी विचार केला नव्हता.